शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवासाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर राज्यातील शेतकरी बांधवासाठी एक ताजी अपडेटसुद्धा आलेली आहे. तर या दोन्ही बातमीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतोय मित्रांनो ताज्या बातमीने. मित्रांनो, राज्यात मेघगर्जनेसह वादळी वारे वाहणार, पावसाची शक्यता. होय शेतकरी मित्रांनो, राज्यात मेघगर्जनेसह वादळी वारे वाहणार, पावसाची शक्यता आता वाढलेली आहे. मित्रांनो, मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा खाली आला असला तरी राज्यभरातील कमाल तापमान चढच आहे. तापमानाचा पारा वरचढ राहत असताना दुसरीकडे हवामानात आणखी बदल होत असून राज्यात ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे वारे वाहतील व मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवलेली आहे. आणि मित्रांनो, मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेने दिलासा दिला असून गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 23 अंश नोंदवण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की 13 ते 16 मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, विजांचा कडकडाट होईल आणि वादळी वारे वाहतील. तर 13 आणि 14 मार्च रोजी उत्तर कोकणात काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दरम्यान मुंबईच्या हवामान बऱ्यापैकी फेरबदल नोंदवण्यात येत असून रात्रीच्या हवामानही उष्ण आहे. परिणामी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनसुद्धा यावेळी करण्यात आलेले आहे. मित्रांनो, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता तयार होत आहे. 13 ते 17 मार्च दरम्यान 5 दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. 15-16 मार्च या दोन दिवशी विदर्भ, मराठवाड्यासह धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटी स्वरूपाच्या किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. 14 मार्चपर्यंत अलिबाग, डहाणू, जळगाव, नाशिक, अकोला, अमरावती, बुलढाणा येथे उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवेल. माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ यांची माहिती. आता वळूया ताज्या कापसाच्या भावाकडे. मित्रांनो, सुरुवात करतोय, पटापट बघूया. पुलगाव बाजार समिती मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, बार्शी टाकळी येथे मध्यम स्टेपल कापूस जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव सुरू आहे. वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर मित्रांनो, कोपरना जास्तीत जास्त 7,450 रुपये. त्यानंतर मित्रांनो, काटोल येथे जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर किल्ले धारूर जास्तीत जास्त 7,969 रुपये. त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त मित्रांनो 7,600 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,815 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,760 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर धामणगाव रेल्वे जास्तीत जास्त 8,050 रुपये. त्यानंतर मित्रांनो, जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर मित्रांनो, वडवणी जास्तीत जास्त 7,969 रुपये. त्यानंतर मित्रांनो, समुद्रपूर जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर मित्रांनो, सावनेर जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर मित्रांनो, अमरावती जास्तीत जास्त 7,650 रुपये. त्यानंतर मित्रांनो, जामनेर, जळगाव 6,880 रुपये. खाजगी बाजार आहे मित्रांनो, केस बीड खाजगी बाजार 7,800 रुपये. तर धारूर बीड खाजगी बाजार 7,680 रुपये. पांढरकवडा यवतमाळ खाजगी बाजार 7,800 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.